नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं महानोकरी एक्सप्रेस या आपल्या मराठी यूट्यूब चॅनलवर। तर बघा विद्यार्थी मित्रांनो, आदिवासी विकास विभागाअंतर्गत काही दिवसापासून निकाल लागण्यास सुरुवात झालेली आहे आणि याआधी ठाणे विभागाच्या गृहपाल पुरुष आणि स्त्री या पदाची गुणवत्ता यादी प्रसिद्ध झालेली होती। त्यानंतर ठाणे विभागाची गृहपाल पुरुष स्त्री या पदाची दस्तऐवज पडताळणी सुद्धा यादी प्रसिद्ध झाली होती आणि आज ठाणे विभागाअंतर्गत गृहपाल पुरुष आणि स्त्री या पदाची निवड यादी प्रसिद्ध झालेली आहे। तर ही निवड यादी कशा प्रकारे डाउनलोड करायची, यामध्ये कशा प्रकारे नाव चेक करायचं आणि कोणत्या विद्यार्थ्यांना किती मार्क्सवर सिलेक्शन झालेले आहे आणि कोणत्या कॅटेगरीमध्ये किती मार्क्स पडलेले आहे या संदर्भात संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तर व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला आत्ता सबस्क्राईब करून घ्यायचं आहे, जेणेकरून तुमच्यासाठी अशाच नवनवीन अपडेट घेऊन येत राहतो। तर चला व्हिडिओला सुरुवात करूया। तर बघा यादी डाउनलोड करण्यासाठी तुम्हाला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेली आहे, त्या लिंकवर क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर अशा प्रकारचा इंटरफेस ओपन झालेला दिसेल। तर त्यानंतर तुम्हाला थोडं खाली आल्यानंतर बघा या ठिकाणी ताज्या बातम्या नावाचा पर्याय दिसेल। तर बघा या ठिकाणी ताज्या बातम्या नावाचा पर्याय दिसेल, त्यामध्ये पहिलाच ऑप्शन दिसेल तुम्हाला अपर आयुक्त ठाणे विभाग निवड सूची गृहपाल पुरुष स्त्री। बघा या ठिकाणी ही निवड यादी आलेली आहे। त्यानंतर बघा सुधारित निवड सूची ठाणे विभाग गुणवत्ता यादी पद गृहपाल पुरुष ही दोन यादी प्रसिद्ध झालेली आहे। तर बघा या यादीमध्ये नाव कशा प्रकारे चेक करायचं त्यासाठी तुम्हाला ही यादी डाउनलोड करून घ्यायची आहे आणि यादी डाउनलोड करण्यासाठी तुम्हाला त्या लिंकवर क्लिक करून घ्यायचं आहे। तर बघा या लिंकवर आपण क्लिक करून घेऊया। तर बघा यादी डाउनलोड झालेली आहे आणि ही जाहीर सूचना जी असणार आहे ही दिनांक 30 मे 2025 रोजीची ही जाहीर सूचना असणार आहे। बघा या ठिकाणी जाहीर सूचना दिलेली आहे। तर काय सूचना दिलेल्या आहे बघूया। दिनांक 5/10/2024 रोजी आदिवासी विकास विभागातील 17 पदनामांच्या एकूण 611 रिक्त पदभरतीसाठी सरळ सेवा जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली होती। तर बघा गृहपाल पुरुष पदाकरिता लेखी परीक्षा IBPM मार्फत दिनांक 9 एप्रिल 2025 रोजी पार पडलेली आहे। अपर आयुक्त ठाणे विभागातील गृहपाल पुरुष या संवर्गाकरिता सुधारित निवड सूची www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येत आहे। तर बघा गृहपाल पुरुष या पदाची जी काही निवड सूची असणार आहे ही www.maharashtra. या संकेतस्थळावर प्रसिद्ध झालेली आहे। तुम्ही या ठिकाणावर जाऊन तुम्ही ते डाउनलोड करू शकता। तर बघा या ठिकाणी पुन्हा एक परिपत्रक दिलेलं आहे, हे सुद्धा 30/5/2025 रोजीचं असणार आहे। म्हणजे हे पत्र निवड सूची प्रसिद्ध करण्याबाबतचं पत्र असणार आहे। बघा या ठिकाणी विषय काय दिलेला आहे, पदभरती 2025 गृहपाल पुरुष संवर्गाची सुधारित निवड सूची संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्याबाबत हे पत्र असणार आहे। तर बघा त्या ठिकाणी याखाली गुणवत्ता यादी म्हणजे निवड सूची दिलेली आहे। तर बघा या ठिकाणी निवड सूची दिलेली आहे, यामध्ये काय काय दिलेलं आहे तर अनुक्रमांक दिलेला आहे, गुणवत्ता क्रमांक दिलेला आहे, त्यानंतर बैठक क्रमांक दिलेला आहे, त्यानंतर नाव, त्यानंतर मूळ प्रवर्ग, जन्मदिनांक, गुण आणि शेरा। तर बघा खुला प्रवर्ग रिक्त पदे 5 होती आणि यामध्ये किती विद्यार्थ्यांचं नाव दिलेलं आहे 10 विद्यार्थ्यांचं नाव दिलेलं आहे, म्हणजे 10 विद्यार्थी या ठिकाणी निवड केलेले आहे। तर बघा या ठिकाणी तुमचं नाव दिसेल आणि त्यानंतर तुमची कॅटेगरी कोणती आहे ते दिसेल, त्यानंतर तुमचा जन्मतारीख, तुम्हाला किती मार्क्स पडले आणि तुमचा प्रवर्ग म्हणजे कोणत्या प्रवर्गामधून तुमचं सिलेक्शन झालेलं आहे या ठिकाणी तुम्हाला दिसून येईल। त्यामध्ये तुम्ही या ठिकाणी तुमचं नाव चेक करू शकता। बघा या ठिकाणी संपूर्ण यादी दिलेली आहे पुरुष या पदाची। तर बघा अशा प्रकारे ही यादी डाउनलोड करायची आहे। तर बघा आता आपण पुरुष या पदाची यादी बघितली, त्यानंतर बघा या ठिकाणी जी दिलेली आहे पुरुष आणि स्त्री या पदाची यादी दिलेली आहे। बघा ही यादी आपण डाउनलोड करून घेऊया। बघा ही यादी डाउनलोड झालेली आहे। बघा यादी डाउनलोड झालेली आहे गृहपाल पुरुष पदाकरिता निवड सूची। तर बघा या ठिकाणी तुम्हाला तुमचं नाव दिसून येईल, सगळं काही माहिती तुम्ही या PDF मध्ये बघू शकता। कोणत्या विद्यार्थ्यांना किती मार्क्स पडले आहे आणि कोणत्या कॅटेगरीमध्ये हायेस्ट मार्क किती आहे, म्हणजेच तुम्हाला कट ऑफ काय लागलेला आहे या ठिकाणी तुम्हाला समजून येईल। तर अशा प्रकारे ही यादी होती, अशा प्रकारे तुम्ही डाउनलोड करून घ्यायची आहे आणि व्हिडिओला लाईक करायचा आणि चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचं आहे, जेणेकरून अशाच प्रकारचे व्हिडिओ हे तुमच्यासाठी घेऊन येत राहू। तर चला भेटूया पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत